निर्भीड, निपक्ष व रोखठोक माध्यम आपला सह्याद्री न्यूज, आवाज जनहिताचा. नमस्कार. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. मी विवेक येवले पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुका जनहित कक्ष. आज आपल्या समोर येण्याचं कारण असं की आपण पाहताय आता 7 तारखेला जिल्हा परिषदचं मतदान आहे, पंचायत समितीचं देखील मतदान आहे. या अनुषंगाने या खेड तालुक्यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेची काय भूमिका आहे, अनेकांना प्रश्न पडला होता. परंतु पक्षाची जरी अधिकृत भूमिका नसली तरी देखील माझ्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये देखील मी माझ्या पद्धतीने व्यक्तिगतरित्या माझी भूमिका मांडतोय. कारण माझे अनेक सहकारी आहेत या गटामध्ये. महाराष्ट्र निर्माण सेनेची मोठी ताकद आहे. गटामध्ये 11 गावं येत आहेत. 11 गावांपैकी जवळपास 9 गावांमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या शाखा आहेत. प्रत्येक गावामध्ये आमच्या 8-10 पदाधिकारी आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांचं मला मत असं होतं की पाटील कुणाचं काम करायचं, तुम्ही सांगा, त्या व्यक्तीच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहू. परंतु मला या सगळ्यासाठी वेळ हवा होता. कारण मागील 3 महिन्यांपूर्वी माझ्याविषयी काही अफवा उठल्या होत्या. मी 3 महिन्यांपूर्वी आमच्या ज्या पंचायत समिती गटातील आता जे राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार आहेत अश्विनीताई तरस, त्यांच्या व्यासपीठावरती दिसलो होतो आणि तिथं मी भाषण केलं होतं माझ्या गावामध्ये. ते केल्यानंतर अनेकांना वाटलं की राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश बोत्रे आणि अश्विनी तरस यांच्या सोबत मी उभं राहून या निवडणुकीमध्ये त्यांचं काम करेल, त्यांना मतदान करण्यासाठी आवाहन करेल. परंतु अनेकांचा तो भ्रम आहे. मी त्यावेळेस देखील सांगितलं होतं की मी या व्यासपीठावरती 3 लोकांसाठी उभा आहे. एक म्हणजे खेड तालुक्याचे माझे आमदार आदरणीय दिलीपराव अण्णा मोहिते पाटील, त्याचबरोबर दुसरे म्हणजे आमचे सावदरी गावचे सरपंच, मनसेचे खेड तालुका अध्यक्ष संदीपदादा पवार, आणि तिसरे म्हणजे सोमनाथ शेट्टी. हे सगळं असताना आजची परिस्थिती अशी आहे की मी त्यांना शब्द दिला होता, त्यांच्याशी चर्चा केली होती. आदरणीय अण्णांना देखील मी या गोष्टीमध्ये बरंच बोललो होतो. परंतु 3 महिने पाहतोय कसल्या प्रकारे तरस कुटुंबाकडून विवेक येवलेल्या व्यक्तीच्या विश्वासामध्ये घेतलं जात नाही. कानोड्यातून त्यांना कोणतं सर्वे गेलाय, कोणी काय सांगितलंय मला ते माहिती नाही. परंतु अशा गोष्टी घडत असतील तर विवेक येवलेमध्ये देखील स्वाभिमान आहे. आणि विवेक येवलेनं अख्ख्या आयुष्यामध्ये कधी कुणाकडून 1 रुपयाची अपेक्षा ठेवली नाही. या गटामध्ये प्रामाणिक उमेदवार आहेत. मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं काम आता पुढे निश्चितपणे करेल. ठीक आहे, काय असेल, माझी कुणाविषयी नाराजी नाहीये. त्यांचं त्यांना लग लाभो. 6-7 दिवस प्रचारला उरले. आम्ही आमच्या पद्धतीने विचार करू. आमच्या पद्धतीने आम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी आम्ही आमच्या पद्धतीने करू. उरला विषय जिल्हा परिषद निवडणुकीचा, इथे कुणाला पाठिंबा द्यायचा, तर आता इतके धनदानके उमेदवार आहेत काही, म्हणजे पैशाचा त्यांनी पाऊसच पाडलाय सगळीकडे. म्हणजे जनतेला पैसा टाकला की जनता विकत घेऊ शकतो, हा त्यांचा एक भ्रम झालेला आहे. हा भ्रम विवेक येवले पाटील निश्चितपणे खोडून काढेल. आता पाठिंबा नक्की कुणाला द्यायचा, तर माझ्या सर्व सहकार्यांनी नीट ऐका. कारण मी ठामपणे या व्हिडिओद्वारे सांगतोय की ठाकरे गटाकडून या गटामध्ये गणेशजी नाणेकर हे काही महिन्यांपूर्वी इच्छुक होते. परंतु पैशासाठी, फक्त आणि फक्त पैशासाठी खेड तालुक्याचे कमर्शियल माननीय आमदार यांनी पैसे घेऊन एका व्यक्तीला या गटामध्ये तिकीट दिलं. म्हणजे निष्ठा वगैरे सगळी पायदळी तोडवली. म्हणजे मग विचार केला की ठाकरे घराण्याशी आज विवेक येवले प्रामाणिक आहे. आदरणीय अण्णांचे दिलीपराव अण्णा मोहिते पाटील आणि विवेक येवले यांचे देखील खूप चांगले संबंध आहे. हे सगळं असताना आदरणीय अण्णांच्या उमेदवाराच्या विरोधात काम करायचं का, तर याच्यावरती देखील मी अण्णांशी चर्चा केली. मी आदरणीय माझ्या मातोश्री श्रीकताई मोहिते पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांना देखील ठामपणे सांगितलं की ताई, मी संबंधित उमेदवाराचं काम करू शकत नाही. कारण या भागामध्ये मला विकास करायचा आहे. या भागामध्ये मला विविध प्रकारचे निधी आणायचे आहेत. 11 गावं आहेत. 11 गावांपैकी काही 8 गावांमध्ये 9 गावांमध्ये माझा चांगला दांडगा संपर्क आहे. आणि त्या लोकांच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहे. तुमच्या उमेदवाराचं जर विवेक येवलेनं काम केलं तर तुमचा उमेदवार भविष्यात विवेक येवलेनं सहकार्य करेलच, याची कसल्या प्रकारे शाश्वती नाहीये. मला कसलाही विश्वास नव्हता. मग काय करायचं, तर ज्याची ठाकरे घराची निष्ठा आहे, भले आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला असेल शिंदेच्या, तरी देखील त्या व्यक्तीच्या मनामध्ये आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याविषयीची प्रेम आहे, यांच्याविषयीचा आदर आहे. त्या अशा व्यक्तीचं आपण कुठेतरी काम केलं पाहिजे.
ते नात्याने माझे मामा लागतात. तरी देखील मागील 5 वर्षाच्या राजकारणामध्ये सक्रिय असताना मी कसल्याही प्रकारे त्यांचा कुठं फोटो मिळवला नाही, मी कसल्याही प्रकारे त्यांचं कुठं नाव घेतलं नाही. का? याचं कारण मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक होतो. याचं कारण मी आदरणीय दिलीपराव अण्णा मोहिते पाटील यांच्याशी प्रामाणिक होतो. हे सगळं असताना आज तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये विवेक येवलेनं आदरणीय अण्णांना किती सहकार्य केल्या 7 घरांमध्ये त्या अण्णा देखील निश्चितपणे सांगतील. परंतु माझ्या गटामध्ये निर्णय घेताना हा मी व्यक्तिशः घेणार, कारण या गटामध्ये मला चांगला माणूस पाहिजे. असा माणूस जो ठाकरेंच्या विचारांचा आहे, ते म्हणजे फक्त आणि फक्त गणेश विठ्ठल नाणेकर हे नाव माझ्या डोळ्यासमोर आलं. म्हणून आता मी पूर्णपणे विचार केला, मागील महिनाभरापासून विचार केला, माझ्या अनेक सहकार्यांशी चर्चा केली आणि यातून एकच निर्णय घेतला की इथून पुढे गणेश विठ्ठल नाणेकर शिवसेनेचे शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार यांच्यासोबत मी पूर्णपणे पुढील 7 दिवसामध्ये सक्रिय राहून प्रत्येक गाव प्रत्येक घर बिंदून काढून माझ्या गणेश मामाला निवडून आणण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे करेल. आणि उरला विषय बाकीच्यांचा, तर मी एकच सांगतो, मी प्रामाणिकपणे राजकारण करून समाजसेवा करून घराघरापर्यंत जाणार आहे. माझ्यावरती कुठल्या गावगुंडात दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर विवेक येवलेची पार्श्वभूमी आता निश्चितपणे त्या सगळ्या लोकांनी पहा. आणि विवेक येवलेची पार्श्वभूमी पहा. जर मला त्रास झाला तर घराबाहेर निघणं देखील मुश्किल करेल, त्या ठिकाणी निश्चितपणे सांगतो. त्याचबरोबर माझ्या सर्व सहकार्यांना सांगतो की गणेश विठ्ठल नाणेकर यांच्यासोबत तुमचा हा मित्र पूर्णपणे सक्रियपणे या पुढील काळात असून त्यांचं काम या ठिकाणी करणार आहे. आणि आपण देखील गणेश विठ्ठल नाणेकर यांना निवडून आणण्यासाठी मला सहकार्य करा, त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहा. मतदान रूपी आशीर्वाद सहकार्य हे त्यांना आपण करा.